रामकृष्ण तो माधव
भावे गावे गीत 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 भावे गावे गीत
भूपाव सुलभ भूपाव सुलभ भूपाव तरी तरी हा सुलभ तरी हा तरी हा तरी हा सुलभ भूपाव तरी हा सुलभ भूपाव सुलभ भूपाव तरी हा सुलभ भूपाव तरी हा सुलभ भूपाव तुझ भावा ये देव तुझ भावा ये देव हरी हा व्यापार व्यापार रे हा सुलभ उपाव तरी
सर्वांनी महाराजांच्या मागे विठ्ठल विठ्ठल म्हणा सर्वांनी. शिवाजी श्री संत पाटील बाबा महाराज बोलो रे भाई सब संतांनी अपने माता पिता की भारत माता की संतान की जोग महाराज की भावे गावे गीत भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव अनेकाचे काने गुण दोष मनानाने तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव मस्तक ठेंगणा करे संतांच्या चरणा वेचिते वचन जेने राहे समाधान तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव महायोगपीठ तटे भीमरथ वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रये समागत तिष्ठन्तमानंद कंद परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन
कृपादाने कथेचा विस्तारू त्याच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्याच्या कृपादाने कथेचा विस्तारू पांडुरंगा कृ प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रे जनने देवाचे नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एवच पतितानि पावनेभ्यो श्री अगस्ते नमो नमः मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी मस्तक माझा पायावर या वारकरी संतांच्या भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाय भगवन नाम चिंतना करता भगवान पूज्यपाद श्री संत पाटील बाबा वारकरी शिक्षण संस्था आयोजित या बाल सुसंस्कार शिबिरामध्ये म्हणून दाखवलेला अभंग वारकरी संप्रदायातील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा आपल्या सर्वांच्या तशा अर्थानं परिचयाचा परंतु आपल्या सर्वांना देवापर्यंत पोहोचण्याच्या करता अत्यंत सोप्या पद्धतीने मार्गदर्शन करणारा विठ्ठल श्री क्षेत्र देहू निवासी वैराग्याचे परम जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा 6 चरणाचा अभंग आपल्या समोर म्हणून दाखवलाय. ज्या योगे श्री तुकाराम महाराज आपल्या सर्वांना प्रश्न विचारतायत. तुझं बाबा आहे देव. ते म्हणतात तुम्हाला देव पाहिजे का? तुझं बाबा आहे देव प्रश्नार्थक. आणि म्हणून जर तुम्हाला देव पाहिजे असेल तर आपलं उत्तर जर होकारार्थी असेल तर तुकोबार आहे. उरलेल्या 5 चरणामध्ये तरी हा सुलभ उपाय. कोणता उपाय आहे? 5 उपाय 5 मार्ग तुकोबारनं दिलेले आहेत. या 5 मार्गांचा विचार आपण बरोबर उरलेल्या 55 मिनिटामध्ये करणार आहोत. बरोबर 9 वाजलेले आहेत आणि बरोबर 10 वाजता आपण थांबणार आहे. घड्याळ पाहू नका, माझ्यावर विश्वास ठेवा. दिंडोरीकरांचा घड्याळावर फार विश्वास आहे ना. तसा मी घड्याळाचा पक्का आहे. तर मी घड्याळाचा पक्का म्हणलो बरं. पक्का घड्याळाचा आहे असं नाही. आपल्या सर्वांच्या तन मन धनाच्या सहकार्य प्रयत्न परिश्रमातून ज्ञानविश्व बहुउद्देशीय सेवाभावी संस्था श्री संत पाटील बाबा वारकरी ज्ञानदान वारकरी शिक्षण संस्था आणि परमपूज्य परमहंस शिवदास वारकरी गुरुकुल श्री क्षेत्र करंजी या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून आयोजित केलेलं हे बाल सुसंस्कार शिबिर आहे. याचं ब्रीद वाक्य फार छान आहे. सुसंस्काराकडून समृद्धीकडे.
आणि हा मंत्र घेऊन महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातील युवा पिढीचे विद्वत कीर्तन प्रवचन प्रवक्ते आमचे सन्मित्र स्नेही युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण अभिजितजी महाराज देशमुख यांचा हा प्रवास सुरू आहे. त्या प्रवासाचे आपण सर्वजण साक्षीदार आहात. आपण त्या प्रवासाचे सहयोगकर्ते देखील आहात आणि म्हणूनच आपल्या सर्वांच्या सहकार्यानं यंदाच्याही वर्षी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये मागच्या 15 दिवसांपासून हे सुसंस्कार शिबिर पार पडत आहे. समारोपाकडच्या 4 दिवसांमध्ये त्यांनी या ठिकाणी कीर्तन महोत्सवाचं आयोजन केलं आहे, ज्यामध्ये उद्यापासून महाराष्ट्रातल्या दिग्गज कीर्तन प्रवचन प्रवक्त्यांची कीर्तन आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. आजपर्यंत आपण या सगळ्या मान्यवर कीर्तनकारांची कीर्तन आपण ऐकलेली आहेत. आज या शिबिराच्या निमित्तानं आणि या कीर्तन महोत्सवाच्या निमित्तानं वारकरी संप्रदायातील आमचे अनेक सर्व सन्मित्र स्नेही या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यामध्ये ज्यांच्या श्रीमुखातून आपण श्री तुकोबारा यांची जीवनचरित्र कथा या ठिकाणी श्रवण करत आहोत. आदरणीय हरिभक्तीपरायण प्रवीणजी महाराज हंडोरी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याप्रती कृतज्ञतापूर्वक सद्भाव व्यक्त करतो. या निमित्तानं मृदंगाचार्य आदरणीय हरिभक्तीपरायण अनंत महाराज पांचाळ या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याही प्रती कृतज्ञतापूर्वक सद्भाव आहे. याचबरोबर आदरणीय प्रवीणजी महाराज पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याही प्रती कृतज्ञतापूर्वक सद्भाव आहे. जगदीशजी महाराज राजुळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही प्रती कृतज्ञतापूर्वक सद्भाव आहे. गायनाचार्य आदरणीय हरिभक्तीपरायण कार्तिकजी महाराज शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्यालाही वंदन आहे. आदरणीय माऊली महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्यालाही वंदन आहे. श्रीकांतजी महाराज शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या प्रती कृतज्ञतापूर्वक सद्भाव आहे. कमलनयन महाराज बोर्डे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्यालाही वंदन आहे. मला हंडोरी महाराज मगाशी प्रवासामध्ये आणि सगळ्या आमच्या सोबतीत त्या ठिकाणी सांगत होते की अभिजितजी महाराज आणि प्रवीणजी महाराज प्रवीणजी महाराज यांनी उत्तम अशा प्रकारे हे सगळं गुरुकुल त्या ठिकाणी चालवलेलं आहे, ज्यातून ही सगळी बाळगोपाळ उद्याच्या वारकरी संप्रदायाचं वैभव असलेली मान्यवर महाराज मंडळी त्या ठिकाणी शिक्षणाचे धडे घेत आहेत. या संस्थेचे विद्यार्थी आहेत. पंचाळ महाराज एरवीच्या कीर्तनाला टाळकरी वारकरी गायक वादक साथ करायला असतात. आज मात्र मी भाग्यवान की सगळे कीर्तनकार माझ्या साथीला उपस्थित आहेत. सगळे कीर्तनकार प्रवचनकार कथाकार या ठिकाणी उपस्थित आहेत. समोर जे बसलेले आहेत तेही या सगळ्या मधल्या टप्प्यातील जे सगळे आमचे वारकरी मंडळी आहेत, हे उद्याच्या भविष्यातील एक उत्तम अशा प्रकारचे सुजान आणि सज्ञान आणि जबाबदार नागरिक या ठिकाणी समोर बसलेले आहेत. अर्थात जे अगोदरचे आहेत हेही सगळे सुजान सज्ञान आणि जबाबदार नागरिक आहेत, म्हणूनच कीर्तनात आहेत. आणि कीर्तनात आहेत म्हणूनच मी ठरवलं की हे सगळे सुजान आणि जबाबदार नागरिक आहेत. तशी ही सगळी जी शिबिरार्थी आमची 80 विद्यार्थी मंडळी आहेत, ही देखील उद्याच्या वारकरी संप्रदायाचा आणि उद्याच्या समग्र समाज व्यवस्थेचा एक आधारस्तंभ असणार आहे. अभिजित महाराज माझी अशी धारणा आहे, मी सगळ्या पालकांना देखील या निमित्तानं आश्वस्त करतोय की शिबिरामध्ये दाखल झालेले विद्यार्थी किंवा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये गुरुकुलमध्ये दाखल झालेले विद्यार्थी उद्या खूप मोठे डॉक्टर होतील का नाही, खूप मोठे वकील होतील, खूप मोठे इंजिनियर होतील, खूप मोठे काही पायलट होतील, खूप मोठे काही शास्त्रज्ञ होतील, खूप मोठे अभ्यासक होतील, खूप मोठे कीर्तनकार होतील, खूप मोठे प्रवचनकार होतील, खूप मोठे चांगले गायक किंवा वादक होतील, लगेच त्यांचं भविष्य सांगू शकणार नाही, पण ते माणूस मात्र नक्की होतील याची शाश्वती आहे.
उपजीविकेच्या साधन व्यवस्थेकरता करिअर म्हणून ते कोणत्या क्षेत्रात जातील ते लगेच सांगता येणार नाही. जरी आपल्याकडे असं म्हणायची पद्धत आहे की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तरीही लगेचच पहिल्या दुसऱ्या वर्षातच आपल्याला त्याचं करिअर कोणत्या क्षेत्रात होईल याचा अंदाज करता येणार नाही. पण मात्र सुसंस्काराच्या संबंधानं त्याचे पालक भविष्यामध्ये तो जिथे असेल तिथे, मग राज्यात असू द्या, परराज्यात असू द्या, देशात असू द्या किंवा परदेशात असू द्या, तो जिथे असेल तिथे त्याचे पालक निश्चिंत असतील. त्यांना आपल्या मुलाच्या कोणत्याही प्रकारच्या ज्या सगळ्या वर्तमानात टी व्हीला बातम्या दिसत आहेत त्यापैकीची कुठेही त्यांना अविश्वास त्याच्याबद्दल राहणार नाही. ते आश्वस्त असतील, शाश्वत असतील, निश्चितपणे समाधानी असतील. माझा मुलगा आहे त्या क्षेत्रात माझं नाव काढेल का नाही माहीत नाही, पण खाली पाहण्याची वेळ मात्र नक्की येणार नाही. हो, एवढी खात्री आहे कुठे शिबिरामध्ये आणि संस्थेमध्ये गुरुकुलमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची. आणि म्हणून ही सगळी बाळगोपाळ आमची वारकरी मंडळी या ठिकाणी आहेत. या निमित्तानं जी अनेक सर्व मान्यवर कीर्तनकार मंडळी जे या संस्थेचे विद्यार्थी आहेत, त्यामध्ये विशेषतः उपस्थित विकासजी महाराज घोडे या ठिकाणी उपस्थित आहेत, हर्षलजी महाराज कांडेकर उपस्थित आहेत, सोहमजी महाराज जाधव उपस्थित आहेत, कांडेकर महाराज आहेत ना. हां, त्या सगळ्या फोटोमधून एकेकाकडं पाहत होतं, तेवढी एकच ओळख आली मग. तिकडचा फोटो पाहायचो, परत इकडं पाहायचं, तिकडं हे एक ओळख आले होते थोडेसे, तिकडं चष्मेवाले फक्त, तिकडचं एक फोटो पाहिला, इकडं पाहायचं. पण ज्या ओळखूच आलं नाही मला याच्यातले कोणते कोणते महाराज आहेत. पण हे निश्चितपणानं उद्याच्या भविष्यातला मात्र एक उज्ज्वल अशा स्वरूपाचा भविष्यकाळ आहे. आज अभिजित महाराजांनी या निमित्तानं या सेवेचं नियोजन या ठिकाणी केलं. यापूर्वी अनेक वेळेला येण्याचा योग गावामध्ये परिसरात आलेला आहे. शिबिरातही या वर्षीच्या या शिबिरामध्ये मी शिबिरात दुसऱ्यांदा त्या ठिकाणी सेवेच्या करता आलेलो आहे. जो अभंग आपल्या समोरून म्हणून दाखवला आहे तो जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा आहे. तुकोबारा आपल्याला भगवत प्राप्तीच्या करताची 6 सूत्र सांगतायत. जी 6 सूत्र ही फक्त देवापर्यंत पोहोचवणारी नाही, तर आपल्याला देवाच्या समोर पात्र करणारी आहेत. आणि म्हणूनच मी बोललो की सुजान आणि एक जबाबदार नागरिक बनवण्याच्या करताची देखील ही एक पंचसूत्री त्या निमित्तानं आहे. श्री गुरु संत वारकरी बंडा तथा कराडकरांनी जे त्यांचे व्यसनमुक्ती युवक संघाचे शिबिर असतात त्यामध्ये कीर्तनकारांना जे अभंग दिले जातात त्या अभंगांमध्ये हा अभंग दिला होता की विद्यार्थ्यांच्या समोर कोणत्या अर्थानं काय विचार त्या ठिकाणी मांडला गेला पाहिजे या अर्थाचा अभंग आपल्या समोर म्हणून दाखवला आहे. बघा, आपल्या मनामध्ये देवाबद्दलचा प्रेम, सद्भाव, श्रद्धा आहे. पोरांनो इकडं पहा, रांगेत बसा, इकडं बघा माझ्याकडे, इकडे मी दिसलो का? बेटे बेटे सावधान. असं मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मला माहिती आहे विद्यार्थ्यांची 45 मिनिटाच्या पुढे मानसिकता नसते. म्हणजे ही महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांची झाली. सिनियर कॉलेजचे विद्यार्थी 45 मिनिटाच्या पुढे त्यांचं लेक्चर नसतं. म्हटल्यावर मी तुम्हाला फार बोर करणार नाही. 10 वाजता तुम्ही सगळे शांतपणे झोपले पाहिजे, कारण सकाळी परत 5 वाजताच सगळ्यांना उठावं लागतं. नाही उठवलं तरी पण उठतातच बस शिबिराची विद्यार्थी. आमचं शिबिर आत्ता संपलं. 16 तारखेला शिबिर आमचा समारोप झाला अगस्ती देवस्थानवरचा. ऐका कोरोना, इकडे पहा, इकडे मी दिसलो का? हां, इकडं पाहत राहा. ऐकू नका पण असं बटा 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 माझ्याकडे पाहत राहायचं. इकडे पहा, मी काय सांगत होतो. आपल्या मनात देवाबद्दल प्रेम, सद्भाव, श्रद्धा आहे. अनेक वेळेला आपण साधू संतांच्या श्रीमुखातून देवाचं चरित्र, गुणानुवाद, त्याचं वर्णन ऐकलेलं आहे. ज्या स्वरूपाचं वर्णन ऐकलं त्या स्वरूपाचं दर्शन, त्याची प्रचिती, त्याचा साक्षात्कार सगुण किंवा निर्गुण रूपाचा मात्र आपल्याला नाही. माझ्या सगळ्या शब्दावर लक्ष असेल तर कळेल. मी असं नाही म्हणत की त्याची आपल्यावर कृपा नाही आहे. त्याची आपल्यावर कृपा आहे. पण ज्याची कृपा आहे त्याच्या त्या स्वरूपाचं दर्शन मात्र नाही. आपण इतके श्रद्धावान आहोत, आपल्या मनात अशी धारणा आहे. झाडाचं पान हलत असेल तर ते सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. वृक्षाचेही पान हले ज्याची सत्ता. आपल्या सगळ्यांची एवढी श्रद्धा आहे की जगातल्या चराचर सृष्टीतली प्रत्येक गोष्ट ही त्याच्या सत्तेनं घडते. आणि म्हणून चाले हे शरीर कोणाच्या सत्ते, जर त्याची सत्ता आहे म्हणून आपण चालत असू तर त्याची कृपा आपल्यावर नक्की आहे का? पण ज्या नाही. आणि म्हणून श्री तुकाराम महाराज आपल्या सगळ्यांना सांगतायत, जर भगवत भक्ती करायची असेल त्या भगवत प्राप्तीच्यासाठी तर ती नेमकी कशा पद्धतीने केली पाहिजे. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मार्ग आहेत. त्यातला पहिला मार्ग श्री तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्याच्या बाबे गावे गीत, बाबे गावे गीत, बाबे गावे गीत,
पहिलं चरण स्वरबद्ध केलं, ज्यामध्ये श्री तुकाराम महाराज सांगतात, तुझं बाबा आहे देव तरी हा सुलभ उपाय. कोणता उपाय? भावे गावे गीत. जर देव पाहिजे असेल तर देवाचं गीत गा, गाताना ते भावयुक्त अंतकरणानं गा. महाराजांनी गायन केलंय, महाराजांनी पंचपदी केलेली आहे. रोज आपण या ठिकाणी गायन भजन त्या ठिकाणी ऐकतोय, भजनाचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी होत आहे. देवाचं गीत गाल तर तुम्हाला देव मिळेल. शब्दशः अर्थाचा विचार जर केला तर या सगळ्या महाराज मंडळींना छान गाता येत आहे. त्यांनी देवाचं भजन केलं तर त्यांना देव मिळेल, पण आम्हाला मात्र तुमच्यासारखं छान गाता येत नाही. त्यांचा छान स्वर लागतोय, तितकं छान आम्हाला काही गाता येत नाही. देव गळा देत होता त्यावेळेला यांचा नंबर लागला, नरड द्यायची वेळ आली ना आमचा नंबर. आणि म्हणून त्यांच्या इतकं सुमधुर किंवा सुस्वरात आम्हाला गाता येत नाही. मला लोकांचं माहीत नाही, पण निदान तुकोबरा तरी आमच्यावर अन्याय करणार नाही तेवढा विश्वास आहे. ते स्वतः असं म्हणतात, नये जरी तूज दिदला मधुर उत्तर नाही, दिदला सुस्वर नाही देवे. जर कदाचित तुला देवानं सुस्वर दिला नसेल तरी पण येईल तैसा बोल रामकृष्ण हरी, येईल तैसा बोल रामकृष्ण. जसं तुम्हाला येत असेल तशा पद्धतीने तुम्ही रामकृष्ण म्हणा. मग इथल्या गावे शब्दाचा अर्थ काय आहे? कृती कोणतीही असली तरी ते केलेलं देवाचं भजनच आहे. मग गाता येत असेल तर त्याने केलेलं देवाचं भजन आहे. गाता येणं शक्य नाही पण भजन करण्याची इच्छा आहे किंवा देवाची सेवा करण्याची इच्छा आहे, भगत प्राप्तीचे करता प्रयत्न करायचा असेल तर आपल्याला माहिती असलेले 9 मार्ग आहेत. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदन. हे 9 प्रकारचे मार्ग आहेत. आणि म्हणून कोणत्याही मार्गानं आम्हाला देवापर्यंत जाता येतं, पण सोपे उपाय सांगताना मात्र महाराज म्हणतात, भावे गावे, देवाचं गीत गावं. याचा अर्थ ज्या पद्धतीनं गायलं म्हणजेच आम्हाला देव मिळेल का? नाही. कृती कोणती महत्वाची नाही, केलेली कृती जर ईश्वर अर्पण भावानं असेल आणि त्याच्या केलेल्या प्रत्येक कृतीच्या वेळेला शरीर उपस्थित असताना जर अंतकरण उपस्थित असेल तर ते केलेली कृती म्हणजे देवाचं भजन आहे. भावे गावे, कृती महत्वाची नाही, कृतीतला भाव महत्वाचा आहे. भावे एखाद्या स्टेज शोचा कार्यक्रम होत असतो आणि ऑर्केस्ट्रातले गायक जे असतात ना, ते गायकही अभंग किंवा भक्तिगीतं म्हणत असतात. पण हे गायक ज्या वेळेला अभंग किंवा भक्तिगीतं म्हणत असतात त्यावेळेला समोरच्या श्रोत्यांना खुश करणं, की ज्यांच्याकडून त्यांनी त्याच्या बदल्यात काही अगोदर बिदागी ठरवून घेतलेली आहे, त्यांना खुश करणं ही त्यांची भावना असते. पण एरवी मात्र आपण माऊलीच्या मंदिरामध्ये, कथेमध्ये, कीर्तनामध्ये, सप्ताहामध्ये जेव्हा भजन ऐकतो त्यावेळेला मात्र त्यांना खुश करणं ही भावना नसते, तर ज्याच्या समोर आपण भजन करत आहोत ना, तो जो समर्थ आहे त्याच्या करता तो आमच्या तालावर बोलो ऐसे बोल जेने बोले विठ्ठल डोले, या प्रकारची भावना तिथे असते. आणि म्हणून कृती महत्वाची नाही. भावे गावे, भावयुक्त अंतकरणानं गाण्याच्या करता काय करावं लागेल? महाराजांनी सूत्र सांगितलं, शुद्ध करून या चित्त. देवाचं गीत गावं, गाताना ते भावयुक्त अंतकरणानं गावं आणि गायलेलं भावयुक्त अंतकरणानं येण्याच्या करता अगोदर आमच्या चित्त शुद्धीची आवश्यकता आहे. शुद्ध करून या चित्त. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया. आमच्या जवळचं आमचं चित्त जे आहे ते चित्त शुद्ध असावं. आणि एकदा का चित्त शुद्ध असेल तरच आमच्या अंतकरणातून देवाची केलेली भजन भक्ती जी आहे ना, तर ती भावयुक्त अंतकरणाने गेल. ऐका, दूध आहे, दूध. आता आपल्या सगळ्यांच्या घरी शेतकरी म्हणून आपल्याच घरी आपलं दूध आहे, आपण ते डेअरीला वगैरे देतो. अनेकांना मात्र ते दूध विकत आणावं लागतं. असं जर दूध विकत आणायचं असेल आणि त्याच्याकरता आपण नेहमी दुधाची किटली म्हणा, भांड म्हणा, काही ना काहीतरी घेऊन जातो. एखाद्या वेळेला काय झालं की बाबा आपण गेलो पण किटली म्हणा, भांड म्हणा काही मिळालं नाही,
घरून काही नेलं नाही. मग अशीच डिक्कीमध्ये बाटली पडलेली होती, तर ती बाटली आपण घेतली आणि दूध घेण्याकरता म्हणून ती बाटली घेऊन गेलो. पण तिच्यामध्ये काल परवा पोराने काहीतरी पेट्रोल डिझेल आणलं होतं. डिझेल नाही म्हणा, पण पेट्रोल म्हणा, पेट्रोल वगैरे काहीतरी आणलं होतं. मग तशाच पेट्रोलच्या बाटलीमध्ये जर आपण दूध घेतलं तर चालेल का? चालणार नाही. मग काय केलं, धुवून घेतली पाण्यानं स्वच्छ. खरं म्हणजे पेट्रोल हा ज्वालाग्राही पदार्थ आहे आणि तो अतिशय ज्वलनशील आहे. नुसती बाटलीचं झाकण उघडं ठेवलं तरी पण थोडंफार थेंब दोन थेंब राहिलेलं आपोआपच त्याचे काय होऊन जाते, वायू रूपांतर त्याचं होऊन जात असतं. ते द्रव रूपामध्ये शिल्लक राहत नाही. पण तरीसुद्धा मात्र त्याचा सुगंध, त्याचा जो वास आहे, त्याचा जो स्मेल आहे, तो मात्र काही जातो का? जात नाही. बाटलीचा वास मात्र येत राहतो. बाटली स्वच्छ पाण्यानं धुवून घेतली तरी पण त्याचा वास जात नाही. तिला काय निरमा फिरमा बाकीचं काय आणखी काहीतरी त्याच्याकरता वापरलं, साबण वापरला, काही जेल वापरलं, स्वच्छ धुवून घेतली तरी पण त्याचा वास जातो का? जात नाही. खरं म्हणजे त्याचा अंश शिल्लक आहे का बाटलीमध्ये? नाही. फक्त त्याचा काय शिल्लक आहे? सुगंध त्याचा जेवढा येतो ना तेवढा त्याचा फक्त वास शिल्लक आहे. मग एखाद्या 40 रुपये लिटरचं मिळणारं दुधाला दुसरा शब्द काय? अमृत आहे. दुधाचा शब्द काय? मूळ अमृत शब्द आहे. अर्थात ते गावठी गाईच्या दुधाबद्दलचं आहे. दुधाचा मूळ शब्द काय आहे? अमृत आहे. किती बारकाईने टिकवलं तर 2 दिवस, बारकाईने टिकवलं तर 2 दिवस. खूपच चांगली जरा प्रपंचाच्या करता चिकट बाई असली, जरा फार जपून वापरणारी, प्रपंच करणारी असली तर 1 लिटर दूध 2-4 दिवस कदाचित टिकवू शकते. अलीकडच्या काळामध्ये एक नवीन दूध येतंय, म्हणजे दूध पावडर होती तसं लिक्विडमध्येच म्हणा दूध येते, टेट्रा मिल्क. हे 6 महिन्यापर्यंत टिकतंय. आपल्याकडे नाही, परदेशात आणि मुंबई वगैरे भागामध्ये ते असतंय. इकडे जास्त कोण वापरत नाही. शहरात मुंबईतले लोक सुद्धा वापरत नाही. ते परदेशामध्ये ते दूध असतं, पण आपल्याकडेच तयार होतं, पॅकिंग होतं आणि तिकडे जातं. 6 महिन्यापर्यंत टिकतंय. म्हणजे 2 दिवसाकरता टिकणारं दूध आहे. त्याला शास्त्रानं किंवा आपण त्याला अमृत असं म्हणतोय, अमृताची उपमा त्याला दिली जाते. असं 2 दिवसाच्या करता, 4-8 दिवसाच्या करता, फार झालं तर महिनाभराच्या करता टिकणारी जी वस्तू आहे त्या वस्तूची किंमत फार तर फार 20-22 रुपयापासून 40-50 रुपयापर्यंत, 60 रुपयापर्यंत, 100 रुपयापर्यंत आहे. ते टेट्रा मिल्क 100 रुपयापर्यंत आहे. पण ते 100 रुपयापर्यंतच्या किमतीचं जे अमृत आहे ना, ते सुद्धा अगोदर कशानं तरी दुर्गंधित झालेल्या बाटलीमध्ये आपल्याला साठवता येत नाही. अशुद्ध आहे ते. तिचा अंशही शिल्लक नाही, पण मात्र त्याचा सुगंध येतोय. तेवढा शिल्लक असलेला वायुरूप जो अंश आहे ना, त्याच्यात सुद्धा आम्हाला 5-50 रुपये किमतीचं अमृत ठेवता येत नाही. मला थोडं समजावून सांगा. जर 5-50 रुपये किमतीचं जे अमृत आहे ते फक्त वायुरूप दुर्गंध येतोय म्हणून आम्हाला जर त्या बाटलीत किंवा अशुद्ध वस्तूमध्ये साठवता येणार नसेल, तर ज्याची किंमतच करता येत नाही असं अनमोल किमतीचं नामामृत जे आहे, ते नामामृत आम्हाला उपजता किंवा अगोदर अशुद्ध असलेल्या या शरीरामध्ये किंवा वृत्तीमध्ये साठवता येणार नाही. आणि म्हणून शुद्ध करून या चित्त. अगोदर आमचं चित्त शुद्ध असलं पाहिजे. आणि जर चित्त शुद्ध असेल तर मग त्या वेळेला केलेली जी कृती आहे तर ती कृती कशी असेल? भावे गावे, देवाचं गीत गावं गाताना आमचं चित्त शुद्ध करावं आणि मग केलेली कृती भाविक अंतकरणानं देवाचं भजन करावं. केलेली कृती आम्हाला काय करून देईल? तुझं वावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. आम्हाला देवापर्यंत पोहोचण्याच्या करताचा उपाय सांगितलाय. देवाचं भजन करावं, भक्ती परमार्थ साधना उपासना नामस्मरण व्रतवैकल्य भजन पूजन कोणत्याही प्रकारची क्रिया करावी, पण ती क्रिया करत असताना आमचं चित्त शुद्ध असलं पाहिजे आणि केलेली कृती करताना आमचा भावही त्याच्यामध्ये अर्पण असला पाहिजे. ईश्वर अर्पण भावनेनं कृती केली पाहिजे. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. कशा करता? तुझं भावा आहे देव तरी. जर आम्हाला देव पाहिजे असेल तर आम्ही देवाचं गीत गावं आणि गाताना भाविक अंतकरणानं गावं, चित्त शुद्ध करून गावं. जमलं तर ठीक आहे, नाही जमत त्यांच्याकरता तुकाराम महाराज दुसरा उपाय, दुसरं सूत्र अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये अनेकाचे
अनेकाचे कानी दोष मनाला गुण दोष मनाला तुझ भावाय देवा तुझा हवाय देवा दोष आपल्या गोड आवाजामध्ये महाराजांनी अभंगाचं तिसरं चरण स्वरबद्ध केलं, ज्यामध्ये श्री तुकाराम महाराज आम्हाला दुसरा उपाय, दुसरं सूत्र देत आहे. तुझं भावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. कोणता उपाय? अनेकाचे कानी गुण दोष मना नानी. ते म्हणतात जर तुम्हाला देव पाहिजे असेल तर कोणाच्या गुणाचाही विचार करू नका आणि कोणाच्या दोषाचा विचार करू नका. का बरं कोणाच्या गुणदोषाचा विचार करायचा नाही? असा काय तोटा आहे गुणदोषाचा विचार केल्यानं? का करू नये कोणाच्या गुणदोषाचा विचार? ऐका, 2-3 कारण सांगतो, पटतात का पहा. जर देव पाहिजे असेल तर कोणाच्या गुणदोषाचा विचार करू नका, असं महाराजांचं मत आहे. या जगात आपल्या बाजूला असा एकही माणूस नाही. इकडे पहा पोरांनो, ए तो ब्लॅक टी शर्ट, इकडे इकडे इकडे, मी दिसलो का? अरे दिसलो का नाही? दिसलो ना? तोच मागं पाहतो इकडं. हां असं इकडे पहा माझ्याकडे, इकडे बघा पुढं. ए तुम्ही पुढं बघा, इकडे इकडे. हा काय सांगत होतो मी? म्हणा सांग, तुझं तुला ध्यानात होत आहे नाही? आम्ही 15 दिवस झाले ध्यानात होतो. कोणाचं ध्यानात? ऐका, जर देव पाहिजे असेल तर काय करा? कोणाच्या गुणाचा विचार करू नका आणि कोणाच्या दोषाचा विचार करू नका. आपल्या बाजूला असा एकही माणूस राहत नाही ज्याच्याकडे फक्त गुण आहेत. तसा आपल्या बाजूला असाही कोणी माणूस राहत नाही ज्याच्याकडे फक्त दोष आहेत. प्रत्येक माणूस हा गुण आणि दोषाचा मिळून बनलेला. म्हणूनच तो आपल्या सोबत जीवस्वरूपानं आहे. फक्त गुण असते तर तो ज्ञानोबा तुकोबाराच्या यादीत बसला असता. तो आपल्यासारखा सर्वसामान्य म्हणून आपल्यासोबत राहिला नसता. आणि फक्त दोषच असते तर तो येरवड्यात असता, तो इथे थांबला नसता. ऐका, प्रत्येकाच्या जवळ काही गुण आहेत आणि प्रत्येकाच्या जवळ काही दोष आहेत. आपला स्वभाव असा आहे, जोपर्यंत एखाद्याकडून फायदा आहे तोपर्यंत आपण त्याच्या गुणाचा विचार करतो. फायदा संपला की लगेच आपण त्याच्या कशाचा विचार करतो? कशाचा? दोषाचा विचार करतो. पण प्रत्येकाकडे काही गुण आहेत आणि प्रत्येकाकडे काही दोष आहेत. तुमच्या सासूचं वर्णन, तुमच्या सासूचं वर्णन तुम्ही तुमच्या आईपाशी पण करता आणि तिच्या मुलीपाशी म्हणजे तुमच्या नंदेपाशी पण करता. करता का नाही करत? करता. तुमच्या सासूबद्दल तुम्ही तुमच्या आईपाशी पण बोलता आणि तुमच्या सासूबद्दल तुम्ही तुमच्या नंदेबरोबर पण म्हणजे तिच्या मुलीबरोबर पण बोलता. दोन्ही वेळेला बोललेलं सारखंच असतं का? नंतर सांगा मला मेसेज करून. आता या सगळ्या ओळखीच्याच आहेत, सगळ्या पाहुण्याच आहेत. त्याच्यामुळं माझा पण त्यांना अडचणीत आणण्याचा काही हेतू नाही. ऐका, इकडे पहा. आपणही आपल्या सासऱ्यांबद्दल
आपण भाग्यवान आहे, आपला काही सासूबरोबर फार संबंध येत नाही, पण आपणही आपल्या सासऱ्यांबद्दल आपल्या मित्रांपाशी बोलत असतो आणि आपणही आपल्या सासऱ्यांबद्दल आपल्या बायकोसोबत बोलत असतो. खरं सांगा, मी कोणाला सांगणार नाही, दोन्ही वेळेला बोललेलं सारखंच असतं काय? त्यांच्या मनात सध्या अशी भावना आहे, खाजगीत भेटा ते म्हणले तुम्हाला, नंतर त्या चिंचाखाली भेटा मग सांगतो. ऐका, प्रत्येकाकडे काहीतरी गुण आहेत आणि प्रत्येकाकडे काहीतरी दोष आहेत. दुसरं महत्वाचं कारण आहे, कोणाच्या गुणदोषाचा विचार करायचा नाही. आपल्या ठिकाणी असलेले दोष जगाला माहिती आहे का नाही माहित नाही, पण आपल्याला माहिती असतात. प्रत्येकाला ज्याचे त्याचे दोष ज्याला त्याला नक्की माहिती असतात, पण ठरवूनही आपण आपले दोष घालवायला समर्थ नाही आहोत. ठरवूनही. बाकी काही जन्म मृत्यूचा तोटा होईल ते सोडून द्या, काही सामान्य दोष आहेत, सामान्य दोष. माझ्या समोर बसलेल्या अनेक माणसांना चहा सोडायचा आणि त्यांनी आतापर्यंत जवळजवळ 100 वेळा संकल्प केलाय माझ्या सहित, पण कुठेतरी खूप छान अमृततुल्यचा बोर्ड पाहिला किंवा झोप येत नसली तर पण गाडी उभी करावी वाटते. इकडे बघा, अनेक माणसाला त्याची सवय असते आणि सोडावी ही मनापासून इच्छा सुद्धा असते, पण तरी सुद्धा मात्र त्यांना जर विचारलं, बाबा जेवण पाहिजे का जेवणानंतरची तंबाखू, ते म्हणतात एखाद्या वेळेला जेवण नसलं तरी चालेल, पण मावशा इकडं पहा, आणि म्हणून ते गेले पाहिजे असं आपल्या सगळ्यांची धारणा आहे. पण तरी इतके छोटे छोटे दोष जे मानवनिर्मित आहेत तेही घालवायला जर आपण समर्थ नसलो तर आपल्याला दुसऱ्याच्या दोषाचा विचार करण्याचा अधिकार नाही. म्हणून कोणाच्या गुणाचा विचार नको, कोणाच्या दोषाचा विचार नको. तिसरं कारण सांगतोय का, एखाद्या माणसाच्या ठिकाणचा दोष किंवा एखाद्या माणसाच्या ठिकाणचा गुण हा त्याच्या उद्धारा करताय का पतना करताय याचा निर्णय करण्याची बुद्धी आपल्याजवळ नाही. तेवढं स्वातंत्र्य आपल्याकडे नाही, तेवढा विवेक आपल्याजवळ नाही, तेवढं ज्ञान आपल्याकडे नाही. एखाद्याच्या ठिकाणची गुण, एखाद्या ठिकाणचा गुण किंवा एखाद्या ठिकाणचा दोष हा नेमका त्याच्या उद्धाराला कारण आहे का त्याच्या पतनाला कारण आहे आपल्याला सांगता येणार नाही. आपल्या भागात घडलेली गोष्ट आहे. भगवान प्रभू रामचंद्र माता सीता पंचवटी क्षेत्रामध्ये राहत होते आणि रावणानं सीता मातेला पळवलं, अशोक वनामध्ये नेऊन ठेवलं. रावणानं सीतेला पळवलं, अशोक वनामध्ये नेऊन ठेवलं. हा रावण इतका चांगला आहे, तो मातृभक्त आहे, तो शिवभक्त आहे, शास्त्र पुराणाचा गाढा अभ्यासक आहे, वेदशास्त्र त्याच्या मुखोद्गत आहे, पंडित आहे, ज्ञानी आहे. सत्तेनं विचार कराल तर देव बंदीखान्यात ठेवण्याचं सामर्थ्य आहे, नवग्रहांना कोंडून ठेवण्याचं सामर्थ्य आहे. म्हणजे सामर्थ्यवान आहे. कोटी घरे जेथे काशी आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, श्रीमंत आहे. आईच्या करता आत्मलिंग आणतो म्हणजे मातृभक्त आहे आणि भगवान महादेवाला प्रसन्न करतो, शिवभक्त सुद्धा आहे. पण या रावणानं एकच दोष केला आयुष्यामध्ये की त्यानं सीता मातेला पळवलं. मग रावणानं सीतेला पळवलं, गोष्ट चांगली झाली का वाईट झाली? रावणानं सीतेला पळवलं, गोष्ट चांगली का वाईट आहे? वाईट आहे. दुसऱ्याची बायको पळवली, दुसऱ्याची बायको पळवणं वाईट आहे का चांगलं आहे? वाईट आहे. रावणानं सीतेला पळवलं, वाईट झालं. रावणानं सीतेला पळवलं, सीता मातेनं लक्ष्मणजी प्रभू रामचंद्रानं सीता मातेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. महामुनी अगस्ती महाराजांच्या आश्रमामध्ये अकोल्याला आले.
तिथे येऊन त्यांनी अगस्ती महाराजांना मार्ग विचारला. अगस्ती महाराजांनी त्यांना सीतामातेला शोधण्याच्या करता, लंकेला जाण्याच्या करताचा मार्ग दाखवला. वानरांना सोबत घेऊन त्या ठिकाणी समुद्राच्या काठापर्यंत रामेश्वर क्षेत्रामध्ये गेले. रामेश्वराची स्थापना केली. भगवान प्रभू रामचंद्राच्या आज्ञेवरून श्री संत हनुमंतराने जाऊन सीतामातेचा शोध लावला. राम रावणाचं युद्ध झालं. लंका विभीषणाला दिली. त्रिजटेला मुक्त केलं आणि सगळ्या राक्षसांचा निपात केला. रावणासहित सगळ्या राक्षसांना प्रभू रामचंद्राच्या हातानं मरण आलं. म्हणजे त्याचा उद्धार झाला का पतन झालं? देवाच्या हातून मरण मिळालं म्हणजे त्या सगळ्या राक्षसांचा काय झाला? उद्धार झाला. मग रावणासहित कुंभकर्णासहित सगळ्या राक्षसांना जर प्रभू रामचंद्राच्या हातानं मरण आलं म्हणून त्यांचा उद्धार झाला असेल, तर असं या रावणानं प्रभू रामचंद्राचं काय बिघडवलं होतं की ज्यानं तिथे त्यांच्या लंकेत जाऊन त्यांचा संहार केला, त्यांना मारलं? असं रावणानं प्रभू रामचंद्राचं काही बिघडवलं नव्हतं. रावणानं फक्त सीतामातेला पळवलं होतं. मग सीतामातेला पळवलं म्हणून जर सगळ्या राक्षसांचा उद्धार झाला असेल, तर रावणानं सीतेला पळवलं, गोष्ट चांगली झाली का वाईट झाली? रावणानं सीतेला पळवलं म्हणून जर सगळ्या राक्षसांचा उद्धार झाला असेल, तर सीता मातेला पळवलं ही कृती रावणाकडून चांगली झाली का वाईट झाली? ऐका, रावण हा भगवत भक्त होता. त्यानं नारद मुनींना प्रश्न विचारला, माझ्या सहित माझ्या सगळ्या राक्षस कुळाचा उद्धार झाला पाहिजे, मार्ग सांगा. रावणानं सांगितलं, नारदजीने सांगितलं, सोपी गोष्ट आहे, सगळ्यांना घेऊन प्रभू रामचंद्राच्या दर्शनाकरता जा, भजन करा, तुमचा उद्धार होईल. रावणानं त्या नारदजींना प्रश्न विचारला, म्हणे नारदजी, माझं काही अगोदर काही प्रोफाईल चेक केलंय का तुम्ही? म्हणजे नारदजी, मी आणि विभीषण आम्ही दोघं जण भजन करू आणि आम्ही प्रभू रामचंद्राकडे जाऊ, त्यांचं दर्शन होईल तर आमचा उद्धार होईल. पण उरलेले लोक देवाकडे येणार नाहीत. त्यांना विचारलं, का येणार नाही? रावणानं सांगितलं, ते राक्षस आहे आणि राक्षस देवाचं भजन करत राक्षस देवाचं भजन करत, पहिल्यापासून राक्षस देवाचं भजन करत, आता पण मी नाही म्हणलो बरं काय ते पोरून तुम्ही. रावणानं सांगितलं, मी आणि विभीषण देवाकडे जाऊ, पण हे बाकीचे येणार नाही, कारण हे राक्षस आहे आणि राक्षस देवाकडे येत नाही, ते देवाचं भजन करत नाही. नारदजीने सांगितलं, अजून एक पर्याय आहे, यांना देवाकडे नेणं पहिला पर्याय, नाहीतर देवाला यांच्याकडे आणणं दुसरा पर्याय, दोन्हीतला कोणता तरी एक. रावणानं सांगितलं, सोपं आहे, हे त्यांच्याकडे येणार नाहीत, पण मग त्याला यांच्याकडे आणण्याकरता काय करावं लागेल सांगा. नारदजीने सांगितलं, सत्यनारायणाची पूजा अटेंड करा, आयोजित करा. त्याने वेटिंग लिस्ट तपासली. आजपर्यंत किती लोकांनी सत्यनारायण महापूजा केली आणि किती लोकांच्या घरी जाणं अजून बाकी आहे. त्यानं सांगितलं, बाबा एवढ्या पद्धतीनं पूजेच्या माध्यमातून मागं लागलो तर याला आपल्याकडे येण्याकरता आयुष्य संपून जाईल, पण त्याचा नंबर आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. तात्काळ देव हातातलं काम सोडून आपल्या घरी आला पाहिजे, असा पर्याय द्या. नारदानं सांगितलं, काही नाही, त्याची बायको पळव. आणि एकदा का बायको गेली की तेव्हापासून आजपर्यंत सगळे बायकोच्या मागे गेल्याशिवाय राहत. बोला ना, नाही? नारदजीच्या सांगण्यावरून रावणानं सीता मातेला पळवलं. पळवताना साधूच्या वेशात पळवलं. साधूच्या करता जगातली प्रत्येक स्त्री ही त्याच्या आई किंवा बहिणीप्रमाणे आहे. आणि म्हणून रावणानं सीता मातेला पळवताना रावण वेशात नाही पळवलं, तर साधूच्या वेशात पळवलं.
आणि जेव्हा अशोकवनामध्ये ठेवल्यानंतर त्यानं साधूचा वेश सोडला आणि पुन्हा त्यानं मायावी स्वरूप सोडल्यावर राक्षस म्हणजे रावणाचं स्वरूप धारण केलं, त्या काळात त्यानं सीता मातेला स्पर्श केला नाही. मग तरी सुद्धा रावणाला एवढी मोठी शिक्षा का दिली? त्याच्या मागची दोन कारण आहेत. पहिलं, रावणाचा उद्देश सीता मातेला पळवताना सीता पळून तिचा उपभोग घ्यावा या प्रकारची त्याची भूमिका नव्हती, म्हणून एवढ्या सगळ्या राक्षसांचा उद्धार प्रभू रामचंद्राने केला. दुसरं अत्यंत महत्वाचं कारण की रावणानं फक्त सीता मातेला पळवलं पण तिचा उपभोग घेतला नव्हता, तिला दुखावलं नव्हतं, तिला स्पर्श केला नव्हता, फक्त साधू वेशातच त्याला त्या ठिकाणी तिला स्पर्श केला होता. तरी सुद्धा रावणाला एवढी मोठी शिक्षा का दिली की रावणासहित सगळ्या राक्षस कुळाचा निपात केला देवानं तिथे जाऊन. यापूर्वी काही कोणीच दुसऱ्याच्या बायकोला पळवलं नव्हतं का? अनेकांनी पळवलं होतं. पण गोष्ट आहे का, अनेकांनी यापूर्वी अनेक दुसऱ्याच्या परस्त्रीला त्या ठिकाणी पळवलं होतं, तरी सुद्धा रावणाला एवढी मोठी शिक्षा दिली. श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकरांनी सांगितलं की त्यानं साधूच्या वेशात स्त्रीचं अपहरण केलं ना, म्हणून रावणाला एवढा मोठा दोष दिला, एवढी मोठी शिक्षा दिली. कारण का, येणाऱ्या साधू समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जगाचा बघडू नये, बदलू नये, म्हणून प्रभू रामचंद्राने अर्थात देवानं रावणाला एवढी मोठी शिक्षा दिली की त्याच्या एका कृतीसाठी त्याच्या सगळ्या राज्याचा, साम्राज्याचा निपात केला आणि सगळ्या राक्षस कुळाचा काय केला? उद्धार केला. मी कशासाठी सांगत होतो? रावणानं सीतेला पळवलं हे चुकीचंच आहे, पण त्या एका चुकीच्या गोष्टीमुळे उरलेल्या सगळ्या राक्षस कुळाचा उद्धार झाला असेल तर रावणानं सीतेला पळवलं, गोष्ट चांगली झाली का वाईट झाली? गोष्ट चांगली झाली, कारण त्या छोट्या कृतीमुळे त्याचा परिणाम जो आहे तो परिणाम विघातक नाहीये, तर परिणाम त्या ठिकाणी चांगला आहे. मी कशासाठी सांगत होतो? रावणाचं उदात्तीकरण करणं हा माझा हेतू नाही. माझा हेतू असा आहे की एखादी कृती जेव्हा ईश्वरानं नियोजित करताना ती चांगल्या करता केली का वाईटा करता केली, उद्धारा करता केली का पतना करता केली, याचा निर्णय करण्याचं स्वातंत्र्य आपल्याजवळ नाही, त्याचा निर्णय करण्याचा विवेक आपल्या ठिकाणी नाही. म्हणून कोणाच्या गुणाचा विचार नको आणि कोणाच्या दोषाचा विचार नको. मग काय करावं? गुणदोषासहित त्याला स्वीकारावं, त्याच्यावर प्रेम करावं. कशा करता? तुझं बाबा आहे देव तरी हा सुलभ उपाव. जर तुम्हाला देव पाहिजे असेल तर गुणदोषासहित त्याला स्वीकाराने त्याच्यावर प्रेम करा. जमलं तर ठीक आहे, नाही जमत त्यांच्याकरता तुकाराम महाराज तिसरा उपाय, तिसरं सूत्र अभंगाच्या चौथ्या चरणात.
चौथं चरण स्वरबद्ध केलं, ज्यामध्ये श्री तुकाराम महाराज आपल्याला तिसरा उपाय, तिसरं सूत्र सांगतायत. महाराजांच्या करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अत्यंत गोड आणि सुमधुर आणि उंच आवाज या ठिकाणी देवानं त्यांना दिलेला आहे. खरं म्हणजे देव प्रत्येकाला काही विशेषता देत असतो, विशेषता देत असतो. त्यामध्ये महाराजांचा आवाज उंच आणि एवढा काय त्याला म्हणता येईल बोली भाषेत असा धाराकोरात आवाज त्या ठिकाणी देवानं त्यांना दिला आहे. विशेष देणगी देवानं त्यांना दिली आहे. ऐका, मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा मस्तक ठेंगणा करी तुझं वावा आहे देव तरी. जर तुम्हाला देव पाहिजे असेल तर साधूच्या चरणावर नतमस्तक व्हा. श्री संत नाथ महाराज सांगतात, या जगात आजपर्यंत कोणालाही साधूच्या कृपेशिवाय देवदर्शन झालं नाही. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. साधू शिवाय भगवत प्राप्ती नाही. साधूच्या कृपेकरता काय करावं लागेल? धरावे संतांचे ते पाय. ज्ञानोबराला विचारा, ज्ञानोबराय सांगतायत, तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. काय करतील? मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले. आपण जे अंतकरणामध्ये ते विचारलं तर ते सांगतील, पण अगोदर आम्हाला काया वाच्या म्हणून त्यांची सेवा करावी लागेल. म्हणून श्री तुकाराम महाराज सांगतात, मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणावर मस्तक ठेंगणा करी. कशा करता? तुझं बाबा आहे देव तरी. एका गोष्टीत दोन गुण आमच्या अंगी यावीत ही भावना आहे. पहिलं, आमच्या अंगी नम्रता यावी, मस्तक ठेंगणा, आणि असलेले हा गुण, ह्या सद्गुण साधूच्या सेवेत असावा, ही दुसरी अपेक्षा आहे. तुमच्या सर्वांच्या पाठ आहे, महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचती. का हो? नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. आमच्या अंगी नम्रता यावी, या भावनेतून तुकाराम महाराज म्हणतात, मस्तक ठेंगणा करी. काल परवा आपल्या सगळ्याकडे इकडे या परिसरामध्ये भरपूर पाऊस झाला. मागच्या 8 दिवसांपासून महाराष्ट्रभर सर्वदूर पाऊस पडतोय. म्हणजे हा अवकाळी पाऊस आहे का खरोखर मान्सूनचाच पाऊस श्रावण महिन्यासारखा सतत 8 दिवसाचा सलग 8 दिवस लागलाय का काय, नेमकं काही कळत नाही आहे. खरं म्हणजे सगळे आपल्या सगळ्यांचीच पुण्याई आहे. तो आणखी एक वेगळा आणखी चर्चेचा विषय आहे. उन्हाळ्यामध्ये अति ऊन पडतंय. या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये मे जूनचं ऊन कधी पडलंय? फेब्रुवारीतच. ते पण दुपारी 12 ते 3चं ऊन सकाळी 8-8:30 लागत होतं. नव्हतं लागत? खरं बोला. लागत सकाळीच लागत. ही कोणाची पुण्याई आहे? ही आपलीच पुण्याई ना. मी तुमची नाही म्हणलो, आपली म्हणलो, म्हणजे मी त्याच्यात आहे. माझ्यासहित आपण सगळे इथे बसलोत ना, आपण आजपर्यंत किमान एक तरी झाड तोडलेलंच आहे. आता हे फारच माफक झालं की एक म्हणल्यावर त्याच्यावर 0 द्यावं लागतील, चांगले 5-25. अशी अनेक माणसं आता इथे बसलेली, त्यांनी आयुष्यात एक सुद्धा झाड लावलेलं नाही. एक सुद्धा झाड लावलेलं नाही, पण किमान एक तरी तोडलेलंच आहे. आपल्या आजोबांच्या काळामध्ये जेवढी झाडं होती तेवढी आत्ता आहेत का? आपल्या आजोबाच्या काळात जेवढी झाडं होती तेवढी आत्ता नाही. आपल्या आजोबांच्या काळात आत्ता जेवढा एवढा निसर्ग अनियमित होता का? एवढा अनियमित होता? एवढा अनियमित नव्हता. याचा अर्थ निसर्ग जर पुन्हा नियमित व्हायचा असेल तर त्याच्याकरता एकच पर्याय आहे. जसं यापूर्वी निसर्ग होता तशा प्रकारचा निसर्ग आम्हाला पुन्हा अपडेट करावा लागणार. निदान त्यांच्या काळात होती तेवढी झाडं लावून पाहू आणि मग वाट पाहत राहू. हा उन्हाळ्यात पावसाळा आणि पावसाळ्यात हिवाळा आणि हिवाळ्यात पुन्हा उन्हाळा घुसलाय ना, तर हा पुन्हा एकमेकाच्या ठिकाणी ॲडजस्ट होतोय का काय? पुन्हा हे 3-3 महिन्याचे झाले त्याच्याऐवजी 4-4 महिन्याचे होतात का काय? त्याची वाट पाहू. हे सकाळी पहाटे थंडी वाजते, भर दुपारी घामाच्या धारा येतात आणि दुपारी 4 नंतर पुन्हा आभाळ येतंय. म्हणजे काका इथं बसलेले आहेत, तिथे ते बाबा बसलेले आहेत.
या पिढीची माणसं असं सांगायची, फक्त रिसीव्ह करायचं, ते हिरवं दाबायचं इकडे असं. या जुन्या पिढीची माणसं आम्हाला सांगायची, जुन्या पिढीची माणसं. तेव्हा तिथे पाठीमागे ते आजी बसल्यात बघा, मध्येच बसल्यात नऊवारी पातळातल्या. या चष्म्यावाल्या एक बसल्यात बघा, डोक्यावर पदर आहे चष्म्यावाल्या माग. राहू द्या बाकीच्या त्या आजींची पिढीतले लोक सांगायचे. तेव्हा तिकडे पाठीमागे त्या आजी बसल्यात तिथे एक, त्याच लपून बसल्यात त्या. हे बाबा बसले तिथे. या पिढीची माणसं सांगायची, अभिजित महाराज आपल्याला, आम्ही फार उन्हाळे पानकाळे पाहिले, आणि तुम्ही जेवढे आयुष्यात उन्हाळे पानकाळे पाहिले तेवढे आम्ही एका वर्षात पाहिले. कसं काय, दिवसाला 3 ऋतू आहेत ना, नाही का पाहिले? मग दिवसाला 3 आहे, 365 होऊन गेले मागच्या वर्षापासून. ऋतुमान पद्धती बदलली. मी आता आलो इथे, पाहिलं तर त्या ओढ्याला पाणी साचलेलं होतं पूर्ण. याच्या पाठीमागच्या म्हणजे हायवेवर लेफ्ट टर्न मारायच्या अगोदरच्या तिथे पाहिलं, याच्या अगोदरच्या फाटा आहे तो मार्केट कमिटीचा, तिथल्या तिथे त्या पुलापाशी पाहिलं तर फुल तिथे पाणी साचलेलं होतं, गढूळ पाणी, पावसाचं वाहून आलेलं पाणी. ओढे नाले सगळे तुडुंब आहे. ओतूरला मोठा उत्सव चाललाय, एकर भराचा वॉटरप्रूफ मंडप आहे. तिथे रिंगण होतं पहिल्या दिवशी, मिरवणूक आली, तुकोबाराच्या पादुका आल्या, आम्ही गेलो. 16 तारखेला खूप पाऊस झाला. 17 तारखेला तिथे त्या वावरामध्ये पार्किंग आणि रिंगणासाठी ते तयार केलं होतं. तिथली 50 वर्ष वयाची माणसं सांगत होती की आम्ही अजून आत्तापर्यंत पावसाळ्यात एवढा पाऊस पाहिला नव्हता, एवढा उन्हाळ्यात येऊन गेला तिथे पाऊस. बरं, हे तिथलं चित्र असं काही नाही, ते प्रातिनिधिक आहे. सर्वदूर अशाच प्रकारची परिस्थिती आहे. ऐका, विषयांतर होईल. आपण निसर्गाला काहीच दिलं नाही पाहिजे, पण त्याचं जे घेतलंय त्याला मात्र परत करायची वेळ आलेली आहे. जुनी माणसं म्हणायची, प्रवीण महाराज काय म्हणायची, 4 महिन्याचा उन्हाळा आणि 1 दिवसाचा पावसाळा. आणि एकदा का पाऊस पडला की आता सगळे रस्त्याच्या कडेचं गवत हिरवं व्हायला लागलं. आम्ही परवा चाललो त्यावेळेला डोंगर पेटवल्याने डोंगर काळी झाली होती. आता पाहतो तर त्याच्यावर गवत उगवायला लागलं. म्हणजे 2-4 दिवसानंतर, 8 दिवसानंतर काय होईल, सगळा निसर्ग एकदा का हिरवा झाला की आम्हाला झाडांचाही विसर पडणार आहे आणि आम्हाला उन्हाळ्याचा पण विसर, बोला ना, पडणार आहे का नाही पडणार? उन्हाळ्याचा विसर पडणार आहे. मग आम्ही डायरेक्ट पुढच्या वर्षीच फेब्रुवारीमध्ये पुन्हा जागे होणार आहे. पण असं करू नका, असं करू नका. नुसतं द्राक्षालाच आणि डाळिंबालाच पाणी घालून चालणार नाही. आता आम्हाला पुन्हा नवीन झाडं लावून त्यांना सुद्धा पाणी घातलं पाहिजे. जर नाही घातलं तर हा निसर्ग एक दिवस आपल्या सगळ्यांना अशाच पद्धतीनं हळूहळू त्या ठिकाणी काय करेल, विनाशाकडे घेऊन जाईल. माझा मुद्दा दुसरीकडे जाईल. ओढ्याला म्हणा, नदीला म्हणा, पूर आला, पुराला काठावर लवाळं उगवलेलं असतंय. लवळं पाहिलं तुम्ही? लवळं पाहिलंय तुम्ही? पाहिलं लवळं? या मंडपापेक्षा थोडं उंच असतंय ना, या इमारतीपेक्षा. चुकलं का? एवढंच लवळ असतंय, नदीच्या काठावर येतंय. पूर आला की लवळ पाण्याबरोबर वागतं. शेजारी मोठी मोठी झाडं असतात. तुमच्याकडे ऐकणे माहित नाही, येड्या बाबळीची झाडं असतात काठावर. पाण्याची धार एकदा चालू झाली तर किती मोठी झाडं असली ना तरी माती कापून झाडं नदीच्या प्रवाहाबरोबर धरणात जातात. लवळ काठावर असते, पाणी चालू तोपर्यंत वाकून येते. पाणी संपलं की टाचावर करून पाहते कोण कोण राहिले. लवळ तिथेच आहे. का राहिलं? वाकलं म्हणून टिकलं. मस्तक ठेंगणा आमचं, आम्ही विनम्र असलो, आम्ही नम्र असलो तर काय होईल? मगाशी सांगितलंय, नम्र झाला बुता त्याने कोंडिले अनंत. आणि म्हणून आमच्या ठिकाणी नम्रता यावी. असलेली नम्रता साधूच्या सेवेत असावी. कोणत्या साधूच्या सेवेत असावी? आपल्या बाजूला साधू नाही का आहे पण ओळखू येत नाही. आपल्या बाजूला साधू असतील पण आपल्याला ओळखू येत नाही. आहे का? इकडे पहा. नाही वाचल्या पहा, तसं काय नाही. इकडे पहा. आपल्या बाजूला अनेक संत आहेत, अनेक साधू आहेत, पण ओळखण्याचा दृष्टिकोन आपल्याकडं नाही. तुमच्याकडे कसं आहे मला माहित नाही.
आमच्याकडे काय करतात, सकाळी सकाळी पल्सर गाडीवर बसून 3-3 साधू येतात एकाच गाडीवर बसून. एकाच गाडीवर 2-2, 3-3 साधू येतात. नदीच्या कडेला, गावाच्या कडेला, गाव कोसाला आले का गाडी उभी करतात, कपडे बदलवतात. पहिले टी शर्ट जीन्स पॅन्ट काढून टाकतात, भगवे कपडे घालतात, शर्टाच्या वरून माळा घालतात. का बरं वरून घालतात? आतून घालायची हिंमत नाही ना म्हणून सदऱ्याच्या वरून माळा घालतात. निष्ठावान वारकऱ्याला चांगला महिनाभर पुरेल एवढा गण एका दिवसात लावतात. गावातल्या गल्ल्या वाटून घेतात आणि 2-3 गल्ल्यांना 2-3 जण येतात. 12 वाजेपर्यंत अख्खं गाव लुटून एका ठिकाणी येतात आणि संध्याकाळी कुठं भेटतात, नंतर भेटा मग तुम्हाला सांगतो कुठं भेटतं. या साधूंना आपण 2-5 रुपये देतो. साधू म्हणून देतो का नाही? साधू म्हणून देतो. पण त्याच्याकडे साधूची लक्षणं आहेत का नाही सांगता येईल का? नाही. ऐका, ज्याच्याकडे साधुत्वाची बाह्य लक्षणे त्याच्याकडे अंतलक्षण असतील का नाही सांगता येत नाही. ज्याच्याकडे अंतलक्षण आहे त्याला बाह्य लक्षण धारण करण्याची आवश्यकता नाही. तुकाराम महाराज म्हणतात, साधू ओळखायच्या भानगडीत पडाल आणि मग साधूची सेवा करू असं म्हणाल तर काही लोकांना साधू प्रत्यक्ष भेटले पण ओळखू आले नाही. ज्ञानोबराय तुकोबराय ज्या लोकांना भेटले, आज ज्ञानोबराय तुकोबराय जगमान्य संत आहेत, पण हे ज्या लोकांना भेटले आणि त्यांचा प्रत्यक्ष संवाद झाला त्या सगळ्या लोकांना ज्ञानोबराय तुकोबराय कळाले नाही. ऐका, जर ज्ञानोबराय तुकोबराय ज्या लोकांना भेटले त्याच लोकांना ते ओळखू आले नसतील तर आपल्यासारख्या सामान्य माणसाला साधू ओळखू येणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, ओळखण्याच्या भानगडीतच पडू नका. त्याच्याऐवजी काय करा, दिसेल त्याच्या चरणावर नतमस्तक व्हा. आम्हाला ओळखू येणार नाही, पण अधिकार संपन्न सत्पुरुषाची भेट झाली तर त्याच्या भेटीनं आणि दर्शनानं आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. एक गोष्ट सांगतो पहा, इकडे पहा पोरांनो, एक गोष्ट सांगतो इकडे. बड्या बड्या सावधान. असं झालं, मी समारोप करतो बरोबर वेळेत. गोष्ट सांगतो, तेवढी गोष्ट लक्षात ठेवा. कशासाठी सांगतो? साधूच्या चरणावर नतमस्तक झालं, जे दिसेल त्याच्या चरणावर नतमस्तक झालं. आम्हाला संत ओळखू जरी आले नाही तरी अधिकार संपन्न सत्पुरुषाची भेट झाली तर त्याच्या भेटीनं आणि दर्शनानं आपल्या जीवनाचा आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. एकानं कीर्तनात ऐकलं होतं की या जगामध्ये परीस नावाची काहीतरी वस्तू आहे आणि त्या परीस नावाच्या वस्तूचा स्पर्श लोखंडाला झाला की त्याचं सोनं होतं. त्याला सगळ्या गावापेक्षा श्रीमंत व्हायचं होतं, सगळ्या गावापेक्षा श्रीमंत. पण सगळ्या गावापेक्षा श्रीमंत व्हायचं तर त्यानं विचार केला, आता इथून पुढे कधी द्राक्ष लावणार, कधी आमच्या त्या अमोल भाऊ सारखं ऑटोमॅटिक करणार सगळं. त्यांच्याच घरी गेलतो ना आपण. मग एवढं सगळं तंत्रज्ञान, एवढं सगळं ऑटोमॅटिक, त्याच्यात मागच्या 8 दिवसापासून पाऊस लागलाय, म्हणजे पुढच्या वर्षीची काडी सेट व्हायला तयार नाही. आणि मग अशा सगळ्या निसर्गाच्या अवकृपेमध्ये इथून पुढे आपण कधी श्रीमंत होणार आणि कधी जगात आपला लौकिक होणार. त्यापेक्षा त्यानं ठरवून टाकलं, पहिला परीस सापडू आणि एकदा का परीस सापडला का एका रात्रीत आपण गावापेक्षा श्रीमंत. परीस सापडवण्याकरता त्याने एक लोखंडाचा तुकडा सोबत घेतला, असा बारीक पाहून घेतला. बस का वाढू? छोटासा एक लोखंडाचा तुकडा आपल्या सोबत घेतला, खिशात टाकला, रस्त्याने निघाला. पहिल्या वेळेला इकडून चालला, असा रस्त्याने चालला की रस्त्याच्या कडेचा दगड उचलायचा, खिशातली पट्टी काढायचा, त्या पट्टीला दगड घासायचा, पट्टी टाकून द्यायचा, दगड आपल्या पट्टी आपल्या खिशात ठेवायची, निघून चालला. दुसऱ्या दिवशी इकडून प्रवास सुरू केला म्हातेरेवाडीच्या बाजूला. क्रिया तीच, रस्त्यानं चालायचा, दगड उचलायचा, खिशातली पट्टी काढायचा, पट्टीला दगड घासायचा, दगड टाकून द्यायचा, पट्टी खिशात घालायचा, पुढे जायचं. सगळ्या लोकांनी त्याला नाव ठेवलं दगड घाशा. काय 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 दगड घाशा. गड्यानं नियम बंद नाही केला. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 सारखं 15 दिवस शिबिर चालू आहे तोपर्यंत त्याचा नियम तोच. रस्त्यानं दगड दिसला, दगड उचलायचा, खिशातली पट्टी काढायचा, पट्टीला दगड घासायचा, दगड टाकून द्यायचा, पट्टी खिशात घालायचा, पुढे जायचं. सगळ्यांना त्याचं नाव कळालं. काय विसरले तुम्ही? काय नाव त्याचं? दगड घाशा. खिशात पट्टी ठेवून ठेवून त्याचा खिसा फाटायला लागला म्हणून त्याची बायको त्याला बडबड करायला लागली. कोणाला? दगड घाशाला. आणि बायको सगळ्यांची बडबड
त्यानं काय केलं, ते खिशातली पट्टी काढली, तिला एक छिद्र पाडलं, त्याला एक दोरी बांधली, पट्टी आपल्या कमरेला बांधून टाकली, पट्टी अशी मोकळी ठेवली. रस्त्यानं चालला का दगड उचलला ना असा पट्टीला घासायचा. बरेच दिवस त्यानं नियम केला. कोणी? दगड घासायला. एक दिवस सकाळी सकाळी आंघोळ करून बाहेर आला, त्याची बायको त्याला चपात्या करत होती. इतकी चांगली बायको होती त्याला, म्हणजे हा रोज बोंब मारीत फिरत होता, तरी ती त्याला डबा देत होती. आमची पण देते, पण हे म्हणले जेवणाची व्यवस्था केली म्हणून मी आणला नाही. त्याच्या बायकोनं चपात्या करता करता याच्याकडे पाहिलं, आनंदानं उड्या मारायला लागली. म्हणली तुमची पट्टी सोन्याची झाली. यानं पण पट्टीकडे पाहिलं, हाय आनंदानं उड्या मारायला लागला. म्हणला पट्टी सोन्याची झाली, पण कोणत्या दगडाने? त्याला परीस भेटला नाही का? परीस भेटला नाही. परीस भेटला, पण ओळखू आला नाही. पण परीसानं मात्र त्याचा धर्म सोडला नाही. परीसाच्या स्पर्शानं लोखंड मात्र सोन्याचं झालं. ऐका, आपल्याला साधू ओळखू येणार नाही, पण दिसेल त्याच्या चरणावर नतमस्तक होत राहिलं तर पहिली गोष्ट आपल्या अंगी नम्रता येईल, आणि दुसरी गोष्ट असलेली नम्रता साधूच्या सेवेत असल्यामुळे साधूच्या कृपेनं आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, कशा करता तुझं बाबा आहे देव तरी हा सुलभ उपाव. जमलं तर ठीक आहे, नाही जमत त्यांच्याकरता तुकाराम महाराज सांगतात, विचिते वचन जेने राहे समाधान. ते म्हणतात असं बोला की आपल्या बोलण्यानं समोरच्याला समाधान वाटेल, चांगलं वाटेल असंही बोलायचं नाही, बरं वाटेल असंही बोलायचं नाही. बोलायचं असेल तर कसं बोलावं? बोलायचे बोल जेने बोले विठ्ठल डोले. मगाशी सांगितलं तसं तुकाराम महाराजांना विचारा, मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. ज्ञानोबराला विचारा, सात आणि मवाळ मिळतले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आपण असं बोलावं की आपल्या बोलणं समोरच्याला काय वाटेल? समाधान वाटेल, त्याला बरं वाटावं म्हणून बोलू नये, आणि आपल्याला बरं वाटेल अशा प्रकारचं बोलू नये. चांगलं वाटेल असंही बोलू नये, त्याला आणि आपल्याला चांगलं वाटेल असंही बोलू नये. मग आपल्या बोलण्याला त्याला समाधान वाटलं पाहिजे, अशा प्रकारचं चिंतन, अशा प्रकारचं बोलणं आपलं दुसऱ्यासोबत असलं पाहिजे. कशा खाती? जर तुम्हाला देव पाहिजे असेल तर, आणि श्री तुकाराम महाराज सांगतात, जर तुम्हाला देव पाहिजे असेल तर काय करा? थोडा तरी परोपकार करा. अभंगाचं शेवट. तुका म्हणे फार, 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 तुका थोडा तरी उपकार, थोडा तरी परोपकार, तुझ भावा आहे देव, तुझ भावा आहे देव. थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार, तुझ भावा आहे देव,
तुकाराम महाराज म्हणतात जर तुम्हाला देव पाहिजे असेल तर काय करा. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. तुकाराम महाराज म्हणतात थोडा तरी परोपकार करा. मी माझं एवढ्यापुरतं सगळेच लोक जीवन जगतात, पण याच्या पलीकडे जाऊन आपलं म्हणून या जगानं जे जे आम्हाला काही दिलं असेल तर त्याच्या प्रतीची कृतज्ञता म्हणून थोडा तरी परोपकार. का बरं? फक्त मी आणि माझं एवढ्यापुरतं केलेलं एक दिवस संपेल तरी नाही तर दुःखाचं कारण तरी बनेल, पण थोडाही जर परोपकार आमच्याकडून काही घडला असेल तर तो परोपकार मात्र आमच्या पश्चात आमची कीर्ती म्हणून मागे शिल्लक राहील. उत्तमाची उरे कीर्ती मागे. आणि म्हणून अपेक्षा आहे तुकाराम महाराजांची, आम्ही फार परोपकार करावा. तुका म्हणे फार परोपकार, पण शक्य नसेल तर मग मात्र म्हणतात थोडा तरी परोपकार. एक गोष्ट सांगतो 2 मिनिटाची आणि समारोप करतो. आपण संपलो तरी आपला परोपकार संपणार नाही. 1947च्या पूर्वीची गोष्ट आहे. पोरांनो एवढी गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या लक्षात राहील, तुमच्यासाठी सांगतो ऐका. एक म्हातारं रस्त्याच्या कडेला झाड लावत होतं उन्हाळ्याच्या दिवसात. त्या देशाचा राजा तिथून चालला होता आणि त्या राजानं पाहिलं की उन्हाळ्याचे दिवस आहे, ऊन पडलेलं आहे. अशा वेळेमध्ये 80 वर्ष वयाच्या दरम्यानचा एखादा माणूस रस्त्याच्या कडेला त्याच्या शेतात झाड लावतोय. राजानं आपला रथ थांबवला आणि बाबांना विचार, बाबा काय करता? मात्र तिथे बसल्या बसल्या त्या राजाकडे पाहिलं, पुन्हा आपल्या कामाला सुरुवात केली. राजाने पुन्हा वडिलांना बाबाला प्रश्न विचारला, बाबा काय करता एवढ्या उन्हात? म्हातारा म्हणला, जा राजेसाहेब, तुमच्या मागे सगळा मतदारसंघ पडलाय, आपलं सगळं राज्य पडलंय, बाकीच्यांची चौकशी करा, कशाला माझ्या नादी लागतात? राजा म्हटला, बाबा एवढं ऊन पडले आणि तुमचं एवढं वय आहे तरी तुम्ही काम करता, म्हणून तुम्हाला विचारतो काय करता एवढ्या उन्हात? राजा म्हटलं, म्हातारा म्हणला, झाड लावतोय. राजाने पुन्हा प्रश्न केला, कशाचं झाड लावता बाबा? म्हातारा म्हणला, राजेसाहेब जा, कशाला माझ्या नादाला लागतं, जा जा जा. नाही बाबा सांगा कशाचं झाड लावताय? म्हाताऱ्यानं सांगितलं राजाला, राजेसाहेब मी अक्रोडाचं झाड लावतोय. आता हे झाड काही आपल्याकडे येत नाही, उत्तराखंडमध्ये आता ही झाडं येतात. राजानं सांगितलं, त्या म्हाताऱ्याने सांगितलं अक्रोडाचं झाड लावतोय. अक्रोडाचं नाव ऐकलं की राजा हसला, पण राजा सरळ नाही हसला, राजा उपेक्षेनं हसला. आता राजाचं उपेक्षेचं असणं म्हाताऱ्याच्या नजरेतून सुटलं नाही. म्हाताऱ्याने लगेच राजाला प्रश्न विचारला, राजेसाहेब तुम्हाला हसायला काय झालं? अर्थात त्यावेळच्या काळात ते राजे चांगले होते की त्यांना निदान बाकीचे सर्वसामान्य लोक प्रश्न विचारू शकत होते. आता मात्र जसं असतील तसं साहेब म्हणल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मग त्या राजाला विचारलं म्हाताऱ्यानं, बाबा काय झालं तुम्हाला हसायला? राजाला विचारलं, राजेसाहेब का हसलात? राजा म्हटला, बाबा हसून नाही तर काय करू? काय करू म्हणजे? बाबा तुमचं वय आहे आणि तुम्ही लावता झाड आहे, दोन्हींचा विचार केला तर दोन्हीमध्ये सूत्रता नाही. म्हणजे बाबा तुमचं वय साधारण 80-85 वर्षाचं, 75-80 वर्षाचं वय आहे, हो, पण तुम्ही जे झाड लावताय ना त्या झाडाचा असा स्वभाव आहे, त्याला लावल्यावर 100 वर्षानं फळ येते. किती दिवसानं? किती वर्षानं फळ येतं पोरांनो? म्हणा सांग, तुला लय जोर आलाय, इकडे बघ. त्या झाडाचा स्वभाव आहे, त्याला लावल्यावर किती दिवसानं फळ येतं? 100 वर्षानं. किती किती 100 वर्षानं. जर आत्ता लावलेल्या झाडाला 100 वर्षानं फळ आलं तर तुमचं वय पाहता त्याला फळं येतील तेव्हा ते पाहायला तुम्ही राहणार नाही. राजाने त्याला सल्ला दिला, त्यापेक्षा एक काम करा, आंब्याचं झाड लावा. या वर्षी लावलं, पुढच्या वर्षी पाणी घाला, त्याच्या पुढच्या वर्षी त्याला काय येतील? आंबे येतील. तुमचं वय पाहता निदान आमरस खाऊन तरी कमून म्हाताऱ्याच्या मुळा उठले तुम्ही, जगू द्या अजून त्याला 20 वर्ष. म्हातारा म्हणला, राजेसाहेब जा 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 जा. म्हणजे मी लावलेल्या झाडाला माझ्या हयातीत फळ येणार नाही हे मला माहिती आहे. असं उत्तर ऐकलं की राजाला आश्चर्य वाटलं. मग जर माहिती आहे तर का लावतो? म्हाताऱ्याने दिलेलं उत्तर लक्षात ठेवा. म्हातारा म्हणला, राजेसाहेब आत्ता मी ज्या झाडाचे अक्रोड खातो हे झाड काय मी लावलेलं नाही, ते माझ्या आजोबा पंजोबांना कोणीतरी लावलं असेल, म्हणून मीही हे झाड माझ्यासाठी लावत नाही, माझे नातू पंतू पुढच्या पिढ्यांमध्ये असतील ना त्यांच्याकरता झाड लावतोय. राजा म्हटलं, गड्या मला असं वाटत होतं की मी एकटाच राज्य चालवतोय, पण माझ्या राज्यात इतक्या दूरदृष्टीचे लोक राहत आहेत म्हणून राज्य सुरळीत चाललेलं आहे. राजाला मोठा आनंद झाला, इतक्या दूरदृष्टीचे लोक माझ्या राज्यात आहे. राजाने खिशात हात घातला
आणि मुठभर सोन्याच्या मोहरा काढून म्हाताऱ्याच्या हातावर दिल्या. म्हाताऱ्यानं त्या मुठभर सोन्याच्या मोहराकडे पाहिलं, एकदा राजाकडे पाहिलं. म्हातारं सुद्धा असं पोचलेलं होतं ना, ते सुद्धा सरळ नाही असलं, ते उपेक्षणं असलं. राजाला मोठं डेअरिंग वाज होतं. राजानं म्हाताऱ्याकडे पाहिलं आणि राजानं म्हाताऱ्याला प्रश्न, बाबा मी तुम्हाला मुठभर सोन्याच्या मोहरा दिला आणि तुम्हाला हसता का? हसलाच सांगा. म्हातारा म्हणला, तुम्हाला पहिलेच म्हणलं होतं ना जा म्हणून. जा जा जा, अजूनही वेळ आहे, जा. म्हणजे राजासाहेब 10 मिनिटापूर्वीचं तुमचं वाक्य आहे, माणसं माझ्या राज्यात आहे, ही माणसं इथं शेतात असण्याच्या ऐवजी माझ्या दरबारात असायला पाहिजे होती, माझे सल्लागार असायला पाहिजे होते. राजानं म्हाताऱ्याच्या हजरजबाबीपणावर आणि बुद्धिचातुर्यावर राजा खुश झाला आणि राजानं पुन्हा खिशात हात घातला. म्हाताऱ्याच्या नाही, आपल्या आपल्या. आता राजे आपल्याच खिशात हात घालायला लागले. पहिल्यांदा यांना म्हणले 1500 देऊ, मागून म्हणले 2100 देऊ, आता 1500 नाही 2100. ऐका, राजानं खिशात हात घात. राजाच्या खिशात काय निघणार आहे? राजाचा खिसा आहे ना तो, देशप्रेमीचा थोडीच आहे फुटाने निघायला. राजाचा खिसा आहे. कोणत्या खिशात हात घातले? एक मुठभर सोन्याच्या मोहरा काढल्या, म्हाताऱ्याच्या हातावर दिल्या. म्हाताऱ्यानं त्या मोहराकडे पाहिलं, राजाकडं पाहिलं, मोहराकडं पाहिलं, राजाकडं पाहिलं. आणि म्हातारा इतकं काय म्हणतात त्याला, ईर्षाल होतं ना, म्हातारा सुद्धा हसलं पण पुन्हा सरळ नाही हसलं. राजा म्हटला, बाबा आता काय हसलं सांग. म्हातारा म्हणला, जा तुम्ही. नाही नाही, तू हसला का ते सांग. तू पिकला पण उन्हानं पिकला नाही, खरंच सांग का बरं हसला. म्हातारा म्हणला, राजासाहेब हसू नये तर काय करू? काय करू म्हणजे? राजासाहेब 80 वर्षाचं माझं वय आहे. आजपर्यंत मी जेवढे उन्हाळे पावसाळे पाहिले ना, तेवढ्या अनुभवामध्ये आजपर्यंत कधीच एका वर्षात एका झाडाला डबल बहार आला नाही. माझ्या झाडाला 10 मिनिटात 2दा आला. राजा म्हणला, गड्या याच्यापाशी उभंच नव्हतं राहायला लागत. राजाला पुन्हा आनंद झाला. इतका हजरजबाबी म्हातारा, इतका विद्वान म्हातारा, इतका परखड म्हातारा माझ्या राज्यामध्ये राहतो. पण राजाने आपले खिसे चेक केले तर राजालाही तिसरा खिसा नव्हता आणि मलाही पुढे वेळ नव्हता. विठोबा परोपकार तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. आपल्या उत्पन्नातला काही भाग हा परोपकार म्हणून आपल्याला खर्च केला पाहिजे. जिथे कुठेतरी देण्यायोग्य असेल असं सत्पात्री गोष्ट पाहून आम्ही आमच्यातलं काहीतरी दान केलं पाहिजे. मला वाटतं आपल्यासारख्या उदार दात्यांच्या प्रपंचातल्या उत्पन्नातला काही भाग खर्च होऊनच यासारखी सुसंस्कार शिबिरं त्या ठिकाणी होत आहेत. म्हणून येणाऱ्या उज्ज्वल अशा स्वरूपाच्या महाराष्ट्राच्या बद्दलची शाश्वती त्या निमित्तानं त्या ठिकाणी निर्माण होते आहे. जिथे जिथे आपल्याला अशा प्रकारचं योग्य कार्य सत्कार्य चाललेलं पाहायला मिळेल तिथे तिथे आपण थोडा तरी परोपकार केला पाहिजे. कारण का तर आपल्याच या छोट्या मोठ्या योगदानातून आणि सहकार्यातून भविष्यात निश्चितपणाने एक सक्षम अशा स्वरूपाचा भारत उभा राहिल्याचं स्वप्न आपल्याला त्या निमित्तानं पाहता येईल. आणि म्हणून 5 सूत्र 5 उपाय तुकाराम महाराज सांगितलेत.
एका वाक्यात 5 उपाय सांगतो. इकडे पहा, ए पोराव, एका वाक्यात सांगतो, एकाच वाक्यात 5 उपाय. जर तुम्हाला देव पाहिजे असेल तर पहिलं सूत्र आहे चित्त शुद्ध करा आणि भावितंत करा, त्याचं नामस्मरण करा. देव पाहिजे असेल तर दुसरं सूत्र आहे कोणाच्या गुणाचा विचार नको, कोणाच्या दोषाचा विचार नको, गुणदोषासहित त्याला स्वीकारा, त्याच्यावर प्रेम करा. देव पाहिजे असेल तर तिसरं सूत्र आहे दिसेल त्या संताच्या चरणावर नतमस्तक व्हा. देव पाहिजे असेल 5वं सूत्र आहे असं बोला आपल्या बोलण्यासमोरच्याला समाधान वाटेल. आणि देव पाहिजे असेल 4थं सूत्र, आणि देव पाहिजे असेल 5वं सूत्र आहे थोडा तरी परोपकार करा. आज आदरणीय अभिजितजी महाराज यांनी आयोजित केलेल्या या बाल सुसंस्कार शिबिरामध्ये या ठिकाणी या संकीर्तन सेवेचा योगाला महाराजांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. या निमित्तानं उपस्थित सर्वच मान्यवर महाराज मंडळी, आदरणीय अनंत महाराज पांचाळ असतील, आदरणीय ज्यांच्या मुखातून आपण श्री तुकाराम महाराजांचं जीवनचरित्र ऐकतोय, आदरणीय प्रवीणजी महाराज हंडोरे असतील, त्यांच्या आणि आपल्या सर्वांच्या प्रती सर्व संयोजक, सर्व स्नेही मंडळी आहेत, सर्व पाहुणे मंडळी आहेत. सगळ्यांची नावं काय माहिती नाही, पण चेहरे मात्र सगळ्यांचे त्या ठिकाणी परिचयाचे आहेत. आपल्या सर्वांच्याच प्रती कृतज्ञतापूर्वक सद्भाव व्यक्त करतो. बोलताना उशीर झाला त्याच्याबद्दलची दिलगीर व्यक्त करतो. वाक्पुष्पांच्या त्या ठिकाणी विराम देतो. जाताना आपल्या सगळ्यांकरता आग्रहपूर्वक अशा प्रकारची विनंती आहे, आपल्या घरातील मुलांच्या उज्ज्वल भवितव्याकरता त्यांना शिक्षण निश्चितपणानं द्या, नक्की द्या, पण शिक्षण देतानाच मात्र संस्कारसुद्धा द्यायला विसरू नका. प्रत्यक्ष संस्कार द्यायला आपलं करिअर, आपलं भविष्य, आपली नोकरी, आपली सेवा, आपली व्यवस्था, आपला प्रपंच आणि आपला भविष्यकाळ याच्यातून आपल्याला वेळ नाही. प्रत्यक्ष संस्थेमध्ये आपल्याला जर शक्य असेल तर त्यांनी सर्वांनी आपापल्या परिसरातल्या संस्थेमध्ये निश्चितपणे आपल्या मुलांना दाखल करा. जर शक्य नसेल तर निदान शनिवार रविवारीला तरी आमच्या महाराज मंडळींच्या सोबत अशा आपल्या विद्यार्थ्यांना पाठवा. काहीतरी शिकतील, काही वाजवायला शिकतील, काही गायला शिकतील, पण त्या निमित्तानं आपला भविष्यकाळ मात्र निश्चितपणे त्या ठिकाणी समाधानी स्वरूपाचा असेल, ही गोष्ट लक्षात ठेवा. करिअर जेवढं महत्त्वाचं आहे ना, तेवढ्याच करिअरमध्ये संस्कारसुद्धा महत्त्वाचे आहेत. इथून पुढच्या काळामध्ये तणावमुक्त जीवन जगण्याकरता संप्रदायाच्या शिवाय दुसरा पर्याय नाही. कॅन्सरचे पेशंट वाढणार अशी भीती आहे, पण सगळ्यात जास्त भीती इथून पुढच्या काळामध्ये जर कशाची असेल तर ते मनोरुग्ण होण्याची भीती जास्त आहे. इथून पुढे सगळ्यात जास्त डॉक्टर कशाचे लागणार असतील ना, तर मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरांची आवश्यकता त्या ठिकाणी असणार आहे. कारण माणसांजवळ तणाव आहे, हा तणाव वर्तमानातल्या जगण्याचा आनंद घालवतो आहे. आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता त्या ठिकाणी आमच्या सगळ्या या संप्रदायाच्या सेवेकरांचं सानिध्य सहवास त्या ठिकाणी असू दे अशी भावना व्यक्त करतो. आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, यावर्षी संकल्प करा की एक तरी नवीन झाड लावून त्याचं संवर्धन केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल जय 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोलिलेले मुली देवा कोणी उत्तरे, हे नाही विचारिला मने नाने राका पाया पैंकरा स्वामी निवृत्तीनाथ महाराज की जय.